नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 25 जूनचा रिव्ह्यू आणि आता ही मालिका एका वेगळ्याच टप्प्यावर आली आहे आणि खूप रंजकही झाली आहे. चला तर मग बघूयात कालच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की वेदाने तिच्या चित्रकलेच्या वहीमध्ये वेताळाचे चित्र काढलेले असते आणि म्हणूनच तिच्या वहीत अडकलेल्या मायाला समोर वेताळ दिसू लागतो. त्यामुळे ती खूपच घाबरते. तर हा वेताळ तिला विचारत असतो की सांग, तुला नीरती देवीबद्दल काय माहिती आहे? तर माया घाबरून म्हणू लागते की आय स्वेअर, मला खरंच काही माहिती नाहीये. नीरती देवी कोण आहे याबद्दल मला काहीच कल्पना नाहीये. आणि त्यावेळी तो वेताळ तिला पुन्हा विचारतो की खरं खरं सांग, कोण आहे नीरती देवी? पण माया हात जोडून म्हणते की मला खरंच माहिती नाहीये. आणि त्यावेळी त्या दोघांचं हे जे काही बोलणं सुरू असतं ते बाहेर असणाऱ्या अंबिका आणि मीरा या सुद्धा ऐकत असतात. त्यांना सुद्धा सगळं काही अगदी स्पष्टपणे ऐकू येत असतं. आणि मग शेवटी तो वेताळ हसतच म्हणू लागतो की मी विचारलेल्या प्रश्नांची तू खरी खरी उत्तरं दिली, त्यामुळे मी खुश झालो, आता चाललो मी. आणि त्यानंतर अचानक तो तेथून गायब होतो. त्यामुळे ही माया खूपच घाबरते. आपल्यासोबत काय घडतंय तेच तिला समजत नसतं आणि ती मोठमोठ्याने रडू लागते. तर इकडे मीरा आणि अंबिका सुद्धा नाराज होतात, कारण त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की नीरती देवी नेमकी आहे तरी कोण. पण मायाकडून त्यांना काहीच माहिती मिळालेली नसते. आणि त्याच वेळी त्या ठिकाणी मंजिरी सुद्धा येते. ती रूमच्या बाहेरच उभी असते आणि तिचं लक्ष जातं वेदाकडे. वेदा चित्रकलेच्या वहीत काहीतरी चित्र काढत असते आणि त्यामुळे ही मंजिरी खूप घाबरते. तिला जाणून घ्यायचं असतं की आता ही मुलगी नेमकं कशाचं चित्र काढते. आणि म्हणून ती दबक्या पावलांनी आतमध्ये येते. अंबिका मीरा त्यांच्या विचारात असतात, म्हणून त्यांचं या बाईकडे लक्षच जात नाही. पण वेदा तिला पाहते आणि विचारते की काय गं आजी, काय हवंय तुला? त्यामुळे या दोघीजणी मंजिरीकडे पाहू लागतात. मंजिरी त्या चित्रकलेच्या वहीकडे पाहतच असते, पण तितक्यात मीरा पटकन ती वही बंद करते, जेणेकरून मंजिरीला काहीही समजू नये. आणि मग त्यानंतर वेदा पुन्हा तिला विचारते की आजी काय झालं, काही हवंय का गं तुला? आणि मग ही मंजिरी नाटक करत म्हणते की अगं वेदा, मी असं ऐकलंय की तू आजकाल खूप छान छान चित्र काढतेस. तर वेदा म्हणते हो आजी, मी आजकाल खूप छान चित्र काढते, तुलासुद्धा माझ्याकडून कशाचं चित्र काढून घ्यायचं आहे का? आणि त्यावेळी मंजिरी म्हणते हो हो, मलासुद्धा तुझ्याकडून चित्र काढून घ्यायला आवडेल बरं का. तर वेदा म्हणते हो ठीक आहे, मी काढेल तुझ्यासाठी चित्र, पण त्याचं काय आहे ना, मी आता प्रोफेशनल आर्टिस्ट झाली, त्यामुळे तुला मला फीस द्यावी लागेल. मंजिरी विचारते काय हवंय तुला? वेदा सांगते चॉकलेट. आणि हे ऐकून मंजिरी हसतच म्हणते की नाही हां, मी तुला चॉकलेट तर काही देणार नाही, कारण तुझे दात किडतील. आणि ते ऐकून मीरा वैतागून म्हणते की हे बघा, तुम्हाला ना नर्मदा आत्या शोधत होत्या, तुम्ही प्लीज जा इथून. तर ही मंजिरी रागातच म्हणते हो हो जाते, तू नको काळजी करू. आणि ती पटकन त्या रूममधून बाहेर पडते. तर इकडे अंबिका मीराला विचारू लागते की या मंजिरीने ते चित्र पाहिलं तर नसेल ना गं? तर मीरा म्हणते नाही ताई, नको काळजी करू. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की मंजिरी नर्मदाकडे जाण्यासाठी निघालेली तर असते, पण तिच्या डोक्यात वेदा नेमकं कशाचं चित्र काढत होती हेच विचार सुरू असतात. तिला काहीही करून लवकरात लवकर मायाला त्या जंगलातून म्हणजेच त्या चित्रकलेच्या वहीतून बाहेर काढायची असते. पण हे कसं करावं तेच तिला समजत नसतं, कारण तिला माहिती असतं की आपण वेदाला जरी चित्र काढायला सांगितलं तरी मीरा काही तिला चित्र काढू देणार नाही आणि माया काही त्या जंगलातून बाहेर येणार नाही. पण मग विचार करता करता तिला एक युक्ती सुचते आणि ती म्हणते की आता माझी मदत ती नर्मदाच करू शकेल. तिला मायाची खूप आठवण येते ना, मग आता तिच्या मदतीनेच मायाला मी त्या जंगलातून बाहेर काढेल. आणि मग ती हसतच नर्मदाकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे नर्मदा मायाच्या खोलीतच बसलेली असते, अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. थोड्या वेळाने तिथे येतो दामोदर. नर्मदाने त्याच्याकडे 5,000 रुपयांचा हिशोब मागितलेला असतो आणि तोच हिशोब घेऊन हा तिच्या पुढे उभा राहिलेला असतो. परंतु 655 रुपयांचा हिशोब लागत नसतो आणि म्हणून नर्मदा दामोदरवर चिडलेली असते. ती म्हणत असते की हे बघा, आता आपल्याला पैसे देणारं या घरात कोणीही नाही आहे, आपण जपून खर्च करायला हवा. आणि त्यांचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच तिथे येते मंजिरी. मंजिरीला पाहून नर्मदा खूप चिडत्याने विचारते की तू इथे काय करते? तर मंजिरी म्हणते की नर्मदा, आधी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घे. आणि मग ती नर्मदाला असं विचारते की तुला तुझी सून म्हणजेच माया घरी परत यायला हवी आहे ना? तर नर्मदा म्हणते हो, मग ती माझी सून आहे आणि ती मला या घरात परत यायला हवी आहे. तर मंजिरी म्हणते ठीक आहे, पण मग आता त्यासाठी ना तुला माझं एक काम करावं लागेल.
त्यावेळी नर्मदा चिडून म्हणते, म्हणजे तूच मायाला कुठेतरी गायब केलं आहेस ना, खरं खरं सांग कुठे आहे ती. तर मंजिरी म्हणते की हे बघ नर्मदा, मी तुला असं काही सांगणार नाही. जर तू माझं काम केलं ना तरच तुझी सून घरी परत येईल. त्यामुळे नर्मदा नाईलाजाने विचारते की बोल काय काम करायचं आहे. आणि मग मंजिरी तिला सांगते की तू जायचं वेदाकडे आणि वेदाला आपल्या घराच्या बाहेर जे फाउंटन आहे ना त्याचं चित्र काढायला सांगायचं. पण मंजिरीची ही अट ऐकून नर्मदाला आणि दामोदरला आश्चर्य वाटतं. नर्मदा विचारते की हा काय बालिश प्रकार आहे. तर मंजिरी म्हणते की तुला जितकं सांगितलं ना तितकं गुपचूप करायचं. जर तू वेदाकडून ते चित्र काढून घेतलंस ना तर तुझी सून माया घरी परत येईल. आणि हवं तर ना या सगळ्यासाठी मी तुम्हाला रोख 1,00,000 रुपये द्यायला सुद्धा तयार आहे. आणि ते ऐकून दामोदर तर खूपच खुश होतो आणि नर्मदाला म्हणू लागतो की अगं बायको, वहिनी आपल्याला 1,00,000 रुपये देणार आहेत, तू सांग ना त्या वेदाला चित्र काढायला. आणि त्यावेळी नर्मदा मनाशी विचार करत असते की मी जर मंजिरीला नकार दिला तर उगाच माझ्या पुढच्या अडचणी वाढतील, त्यापेक्षा तिला होकार देऊन बघते तरी हा सगळा काय प्रकार आहे. आणि त्यामुळे ती मंजिरीला होकार देते. मंजिरी खुश होते पण ती नर्मदाला बजावते या सगळ्यामधलं मीराला काहीही कळता कामा नये. आणि त्यावर नर्मदा आणि दामोदर मान डोलावत हो म्हणतात. त्यामुळे मंजिरी खुश होते. त्यानंतर पुढील सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा देवी महागौरीकडे प्रार्थना करत असते आणि त्याचवेळी देवी आजी त्या ठिकाणी प्रकट होते. तिला पाहून मीराला खूप आनंद होतो. ती म्हणू लागते की देवी आजी, तू आलीस हे पाहून मला खरंच खूप बरं वाटलं, कारण मागच्या वेळी तू सांगितलं होतंस ना की ही लढाई तुमची आहे, तुम्हालाच लढावी लागेल, त्यामुळे यावेळी तू मदतीसाठी येशील की नाही अशी शंका होती. आणि त्यावेळी आजी हसून म्हणते की मीरा, मी काय तुझा हात धरून तुला चालायला शिकवू शकत नाही, पण तू जिथे जिथे अडखळशील, जिथे जिथे थांबशील तिथे येऊन मी तुला मार्ग तर दाखवू शकते ना. आणि त्यावर मीराही हो म्हणते आणि मग ती देवी आजीला नीरती देवीबद्दल विचारते. आजी हसून म्हणते की ही नीरती देवी चिरतारुण्य देणारी देवी आहे आणि तिला प्रसन्न करून घेणं खूपच अवघड आहे. आणि हे ऐकून मीराला थोडंसं आश्चर्य वाटतं. आणि मग देवी आजी तिला नीरती देवीबद्दल माहिती सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते की मीरा, त्या देवीला प्रसन्न करून घेणं खरंच खूप अवघड आहे, जवळजवळ अशक्यच, पण जर तू मनापासून प्रयत्न केलेस ना तर कदाचित तू त्या देवीला प्रसन्न करून घेऊ शकतेस आणि मग त्यानंतर तुझा पुढील मार्ग अतिशय सोपा होईल. त्याचवेळी दुसरीकडे नर्मदा वेदाला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये आलेली असते, पण तिथे अथर्वसुद्धा असतो. अथर्व हिला पाहून आश्चर्याने विचारतो की आत्या, तू इथे काय करते. नर्मदा म्हणते काही नाही, मी सहजच तुझी आणि वेदाची भेट घ्यायला आले. आणि त्यामुळे अथर्वला थोडं आश्चर्य वाटतं, पण तो त्याच्या ऑफिसच्या कामात असतो म्हणून तो काही जास्त लक्ष देत नाही. मग ही नर्मदा जाते वेदाकडे आणि वेदाला विचारू लागते की काय गं वेदा, झाली की नाही तुझी चित्र काढून. मी असं ऐकले की तू खूप छान छान चित्र काढतेस. त्यावर वेदाही आनंदाने हो म्हणते. मग नर्मदा तिने काढलेली सगळी चित्र पाहते आणि मग अथर्वचं लक्ष नाही हे पाहून ती हळूच वेदाला सांगते की आपल्या घराच्या बाहेर जे फाउंटन आहे बघ, तू मला त्याचं चित्र काढून देशील का, त्या बदल्यात मी तुला हवं ते देईल. आणि हे ऐकून वेदा खुश होते आणि चित्र काढण्याच्या बदल्यात नर्मदाकडे मँगो आईस्क्रीम मागते. नर्मदा ही आनंदाने हो म्हणते आणि मग वेदा लगेचच चित्र काढायला सुरुवात करते. पण त्यावेळी नर्मदाला मात्र थोडी भीती वाटत असते की काही गडबड तर होणार नाही ना. तर दुसरीकडे देवी आजीने जे काही सांगितलेलं असतं तेच मीरा अंबिकाला जाऊन सांगत असते. देवी आजीने मीराला सांगितलेलं असतं की नीरती देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुलाच तपश्चर्या करावी लागेल आणि ती सुद्धा पौर्णिमेच्या रात्री, कारण नीरती देवी पौर्णिमेलाच दिसते. आणि हे सगळे जेव्हा अंबिकाला समजतं तेव्हा ती थोडीशी काळजीत पडते, कारण या तपश्चर्येत कोणकोणत्या अडचणी येणार आहेत हे तिला माहिती असतं. पण मीरा म्हणते की ताई, आपल्याला हे सगळं करावंच लागेल, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. अंबिका म्हणते पण मीरा, पौर्णिमा उद्याच आहे, लक्षात आहे ना तुझ्या, तुला खरंच हे सगळं जमेल ना. आणि त्यावर मीरा ही निर्धाराने हो म्हणते. तर दुसरीकडे वेदाने मस्तपैकी फाउंटनचं चित्र काढलेलं असतं आणि जेव्हा ती ते चित्र नर्मदाला दाखवते तेव्हा नर्मदा खूपच खुश होते, वेदाचं कौतुक करते. मग वेदा ते चित्र अथर्वलाही दाखवते, पण मग त्यामुळे नर्मदा घाबरते. अथर्वलाही प्रश्न पडलेला असतो की आत्याने असं अचानक वेदाला हे चित्र का काढायला सांगितलं. तो त्याबद्दल स्पष्टपणे नर्मदाला विचारतो. पण
नर्मदा म्हणते की अरे काही नाही सहजच, परंतु अथर्वला संशय आलेला असतो. आणि त्याच वेळी दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की वेदाने इकडे फाउंटनचं चित्र काढल्यामुळे तिकडे ती माया बरोबर घराच्या बाहेर जे फाउंटन असते तिथे येऊन पडते. जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा आपण आपल्या घरासमोर आलो आहोत हे पाहून तिला खूपच आनंद होतो. ती जोरात चिमटा काढून हे खरंच सत्य आहे ना हेही तपासून घेते. पण मग त्यानंतर ती ठरवते की आता परत या घरात जायचं नाही आणि ती तेथून पळ काढणारच असते. पण तितक्यात तिथे येते मंजिरी आणि बरोबर ती या मायाला पकडते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.